एवरीवन, वेलकम बैक टू माय चॅनल जे नाव आहे स्नेहा की ॲनालिसिस अँड रिव्ह्यू. मी आहे स्नेहा जाधव. तर कालच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळतो कॅप्टन्सी टास्क, आणि जे प्रकारे सूरज खेळलेला होता तो अतिशय भारी खेळलेला होता. उत्तम प्रकारे त्याचा टास्क खेळलेला आहे. तर आणि मला बिग ग्रुपवर खूप रागसुद्धा आलेला आहे. तर आपण त्याच्यावरती चर्चा करू या व्हिडिओत. आणि एक प्लीज छोटंसं नोटीस, आमच्या घराच्या बाजूला नवीन घर बांधत आहे, तर त्याच्याशी थोडीशी डिस्टर्बन्स असेल हे व्हिडिओच्या ऑडिओमध्ये, तर प्लीज ॲडजस्ट करून घ्या. तर या सुरुवात करू आपला आजचे व्हिडिओ, ज्याच्यामध्ये टास्क सुरू झालेला होता आणि सगळ्यात जास्ती फ्रेंच फ्राईज जे निखिलकडे होते आणि सर्वात कमी फ्रेंच फ्राईज जे आहे ते सूरजकडे होतं. एक दिला गेलेला होता, ते बी ग्रुपनंच दिलेलं आहे. तर अरबाजकडे जान्हवी, निक्की आणि घनश्याम त्यांचे फ्रेंच फ्राईज देऊन टाकतो. तो संभाळायला आम्ही जातो अटॅकिंगवर. तर ते फर्स्ट अटॅक करतात योगिताला. तिच्याकडे 3 फ्रेंच फ्राईज होते आणि योगितानी अत्यंत भारी तिचं प्रोटेक्ट करत होती. आणि जान्हवीला, निक्कीला हे खूप कठीण गेलं तिच्याकडून फ्रेंच फ्राईज घ्यायला. ते योगितावरती 3 लोक, निक्की आणि जान्हवी तिला वळत होत्या आणि घनश्याम तिच्याकडून फ्रेंच फ्राईज घेत होता. मतलब एक मुलगीकडून त्यांना 3 लोक लागले. तर एवढी स्ट्रेंथ आहे योगितामध्ये, बट ती स्ट्रेंथ ती आपल्या आतमध्येच होती आणि ती दाखवत नाही आणि तिला घराच्या बाहेर जायचं असं तिचं म्हणणं आहे. बट काल तिनं छान खेळलेलं होती. तर तिच्याकडे एक फ्रेंच फ्राईज उरलेलं होतं, ते ती दिली निखिलला आणि ती अटॅकिंग मोडवरती गेलेली होती. तर हे होतं एक पार्ट. तर दुसरा पार्ट आपल्याला दिसायला मिळतं की सूरज वर फर्स्ट निक्की अटॅक करायला जाती, ती दिसायला जाती. जेव्हा सॉरी हे काय म्हणतात, सूरज जेव्हा अरबाजकडे गेलं होतं, तर निक्की येते मागे, आता मागे जा, आता मागे जा, असं ते त्याला सूरजला ती मागे करत होते की तू काय आलोस तिथं, तू तर असं छोटासा आहे, तू काय आलोस होता, असं ती त्याला मागे मागे असं जा म्हणे त्याच्याकडून फ्रेंच फ्राईज वडायची कोशिश करते. आणि सूरजची जे प्रकारे फ्रेंच फ्राईज वळला, तिला हात नाही लावला, पण तो फ्रेंच फ्राईज फेकला. तर एकच भारीला तिला शॉकच लागला असं मी म्हणते. इतका शॉक लागला की तिला सूरज म्हणतात की भ्यायला सुरू केलं होती. मग त्याच्यानंतर जान्हवी तिथून म्हणतं की मी योगिताकडून घेऊ शकत नाही, कारण ती खूप स्ट्रॉंगली पकडलेली आहे. तर निक्की, बरं मी योगिताकडे, तर तू ह्याच्याकडून घे म्हणते. तर जान्हवी जाते, आता ह्याच्याकडून मला घ्यायचं आहे म्हणून जान्हवीसुद्धा जाते आणि जान्हवीकडून बी तो हिसकावून घेतो ना सूरज. हँड्स ऑफ टू हिम. आणि जान्हवी तिथं असं झालं की ह्याच्याकडे एवढी ताकद आहे का, मी ह्याच्यासोबत भिडायला गेले का, असं ते होतं. तर मी जसं म्हटले की योगिता तिच्याजवळ असलेला एक फ्रेंच फ्राईजसुद्धा ती निक्कीला देते आणि ती अटॅकिंग मोडवर जाते. तर ती निक्कीला होल्ड करते आणि जे प्रकार निक्की खेळत होती, योगिताचं जॅकेट जे ती वाढत होती, ते योगिताला हर्ट करू शकतो. तर असं होतं की त्याच्यामध्ये बिग बॉसने म्हटलं की तुमचं हे जे प्रकार तुम्ही खेळताय त्याच्यामध्ये कुणाला लागायला नाही, असं तुम्ही बघून खेळा, असं बिग बॉस म्हणतं. तर त्याच्यानंतर सूरज जातो अटॅकिंग मोडवर. तो जातो अरबाजकडे, जो फ्रेंच फ्राईज तो सांभाळत होते. तिथं जान्हवी असते, तिथं घनश्याम होतं आणि अरबाज होता. एकीकडे योगिता निकीला धरून ठेवलेलं होतं, तर ते तिकडे ते भिडत होते. इकडं सूरज जातो. तर जे प्रकार अरबाजने सूरजला लाथ मारलेला होता ते अतिशय चुकीचं होतं आणि तिथं संचालक राहुलसुद्धा ह्याच्यावरती काहीही ॲक्शन घेतलेलं नव्हतं. अरबाजने सूरजचं कॉलर पकडलेलं होतं. अरबाजने 2 बार सूरजला लाथ मारलेला आहे आणि अरबाजने सूरजला वॉर्निंग दिलेलं होतं की मी येणार तर तुला मी हे करणार, ते करणार. आणि हे प्रकारे जेव्हा होत होता, तिथं जे संचालक होतं ते सायलेंटली ते बघत होता, असं की सिनेमा चालत आहे, मी बघतो. आणि बी ग्रुपमध्ये ते वरती सेक्शनवर जे आहे थोडे जण एन्करेज करत होते. आणि हे जे वैभव होतं ते टीव्हीसारखं ते वाजत जे होतं, मला खूप डिस्टर्ब झालं वैभवचं. आणि आर्या जी होती ते करेक्ट गायडिंग्स ते देत होती की सूरजला की तू लढ बाबा, तू लढ. आणि ती योगिताला सुद्धा म्हणत होती की तिला तू वाढून काढ, ती तुझे कपडे वाढते आहेत तर तू सुद्धा तिच्या कपड्यावर, जसं की ती ऑलरेडी निकी हाफ शोल्डरच नेसलेली होती. ती ऑपोजिशन योगिताचे कपडे ती वाढू शकते, पण
निकीचे कपडे योगिता वळू नाही शकत असं त्यांचं काय चालत होतं. आणि तिथं वैभव एक लाईन म्हणतो की कपडे फाडलं तरही ची चालेल. जिथं अंकिता म्हणते की तू काय बोलतोयस, तुला भान आहे की तू काय बोलतोस, तू कपडे फाडलं तरी चालेल असं म्हणतो तो. तेव्हा वैभव म्हणतो की मी अरबाजला आणि सूरजला म्हणतो, मी हे दोघी थोडी केलंच आहे असं तो म्हणतो. तर बाबा वैभव सूरज कुणाचे कपडे फाडत नव्हतं. तू तिथं जे वाक्य केलं होतंस ते तिकडं निकी आणि योगितासाठीच होतं. तर तू आपणाला एवढं शहाणा नको समज की मी जे म्हणतो मी ते कुणाला समजणारच नाही. कारण तिथं अरबाज आणि सूरजकडे कोणी कुणाचे कपडे वाढत नव्हते. इथं निकी एकच वाढत होते कपडे. असं होल्ड योगिता आणि निकी एकूण एकाला होल्ड करीत करीत ना योगिता निकीवरती बसून गेलेली होती. आणि जे प्रकारानं योगिता तिला सोडून उठणार होती आणि निकी जे प्रकारानं परत एकदा तिचं जॅकेट ती धरती, तेव्हा योगिताला खूप राग येतो. तुम्ही बघितलं असेल तर तिच्या तोंडावरती राग होता. पण ती परत एकदा ती स्वतःला कंट्रोल करून घेतली. पण असं का? जेव्हा आर्यावरून म्हणते तू तिला धक्का मार, तू तिला धक्का मारून निघ तिथून, की योगिता म्हणते मी असं नाही करत. अरे वा, तुमचं चांगलंपणाचं तुम्हाला जे मोबदला मिळतोय त्याच्यानंतरही सुद्धा तुम्हाला तुमची ती चांगलीपणा दाखवायची आहे का? तिला एवढं भान नाही की तुला हर्ट होतंय, ती वळते जॅकेट इन अ रॉंग वे, तरीही तुला राग येऊन सुद्धा तू कंट्रोल करते. मला हे समजलेलं नाही. कारण योगिताकडे ते स्टॅमिना होतं की ती निकीला हे करून ती बाहेर निघू शकत होती, मला असं वाटलं. तर ह्याच्यामध्येच फर्स्ट राउंड कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना करायचं होतं 2 सदस्याला बाद. तर कुणाकडं कम होतं त्याला, तर योगिताकडे आणि घनश्यामकडे कम होते, तर ते दोघं बाद झालेले होते. तर त्यानंतर पुढच्या राऊंड सुरू होतात, ज्याच्यामध्ये आणि निखिलला 5 फ्रेंच फ्राईज दिलं गेलं होतं बी ग्रुपनी आणि सूरजला 4. बाकी यांना मला त्यांच्या फ्रेंच फ्राईज सांगायच्या पण नाही, तर त्यांना दिलेलं. मला एक विचारायचं आहे बी ग्रुपला की सूरज जेव्हा फर्स्ट राऊंडमध्ये एवढं भारी खेळलेलं आहे, त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही सूरजला का फ्रेंच फ्राईज जास्ती दिलेला नाही? मला हे विचारायचं आहे बी ग्रुपला की तुम्हाला काय ह्यांच्या ग्रुपमधून कुणाला तर तुम्हाला कॅप्टन बनवायचं आहे ना? नाही ना? तर तुमच्याच ग्रुपमधलं सूरजला तुम्ही देऊन टाका ना जास्ती फ्रेंच फ्राईज. तर निखिलला का दिलं? तर निखिल काय करत नाही त्याच्यामध्ये. ना त्याला प्रोटेक्ट करायला येतो, ना त्याला होल्ड करायला येतो, त्याला काही करायला नाही येत. तर त्याला तुम्ही 5 दिले आणि सूरजला तुम्ही 4 दिले, सेकंड पोझिशनवर दिले. आणि सूरज जेव्हापर्यंत त्याचा फ्रेंच फ्राईज घ्यायला जातो तेव्हाच अरबाज आणि निक्की जान्हवीने त्यांनी ते सूरजचे फ्रेंच फ्राईजसुद्धा घेतलेले होते. तर संचालकला मला हे विचारायचं होतं की संचालकचं काम होतं की हे म्हणायचं की बाबा तुम्ही त्यांचे फ्रेंच फ्राईज सूरजचे फ्रेंच फ्राईज त्याला द्या, कारण ते घ्यायला येण्याच्या आधी तुम्ही घेतलेले होते. कारण ते घेतल्यानंतर बजर वाजल्यानंतर तुम्हाला गेम सुरू करायचा आहे, हे तो म्हणायचं होतं. जे अभिजित तिथं फेल झाला म्हणायला. आणि त्याच्यानंतर निक्की आणि जान्हवी एक कोपऱ्यात जाऊन बसतात की खाली पहिल्या फ्रेंच फ्राईज घालतात. त्याच्यानंतर निक्की बसते, निक्कीच्या पुढी जान्हवी बसते आणि जान्हवीच्या पुढी इतकं मोठं सोफा ते घालून घेऊन बसतात. हे प्रकारनं त्याला गेम खेळायचा. आणि अरबाज जातो आता अटॅकिंग याच्यावर की वैभव म्हणतं की तू आता अटॅकिंग मूडवर जा. वा, असं तर ते फर्स्ट अरबाज जातो निखिलकडे. तर निखिल काय करतो, निखिल सूरजला देतो, तू पकड मी घेऊन आणतो असं तो जातं. आणि अरबाजकडून ते फिक्का पडून तोंड आपला काला करून येतं. त्याचे 2 फ्रेंच फ्राईज अरबाज असंच घेऊन जातो. आणि तेव्हा सूरज जातो अटॅकिंग ह्याच्यावरती जायला. तेव्हा तर ते बसतात कोपऱ्यात आणि पुढे सोफा आणि अरबाज त्याला वाळत असतात. तर हे जे प्रकार होल चालला होता, मला इथं मला पूर्ण गलती मला अभिजितची वाटते आहे. कारण संचालक अभिजित होता आणि संचालकचे जे निर्णय असतो तो अंतिम निर्णय असतो असं बिग बॉसच्या हिस्ट्रीतच आहे. आणि ते टास्कमध्ये सुद्धा लिहिलेलं होतं बिग बॉस. तर संचालक इथं क्लिअरली ते मेन्शन करतो, तुम्ही असं कोपऱ्यात जाऊन खेळणार आहे तर मी ते काउंट करणार आहे. तुम्हाला मैदानात यायचं आहे आणि तुम्हाला किती खेळायचं आहे तेव्हा झालं तरच मी ते काउंट करणार. असं अगर अभिजित म्हटलं असता तर गेम बदलला असता असं मी म्हणते. कारण अगर असंच खेळायचं आहे की एका साईड लपून ठेवून तुम्हाला बचवून राहायचं आहे, त्याच्यावर तुम्ही बसणार आणि वुमन कार्ड केला, तू आत हात कसं घालून घेणार, तू आत कसं हात घालून घेणार, तुझ्याला हे निक्की म्हणत होती. तर मी म्हणते
तर ह्यानी सुद्धा कुठं तर कोपऱ्यात बसून हे करायचं होतं की तू काढून घे असं. तर इथं संचालकचं काम होतं की संचालक म्हणायचं की अरे बाबा तुम्ही मैदानात येऊन खेळा, तुम्ही असं कोपऱ्यात तुम्ही ठेवून त्याच्यावरती तुम्ही बसून तुम्ही हात नाही लावावं, तुम्ही हे करावं असं तुम्ही म्हटलं तर मी काउंट करणार नाही, कारण संचालकचा निर्णय अंतिम असतो. ह्याला बिग बॉस सुद्धा काय म्हणणार नाही. तर हे संचालक करू शकतात. जिथं संचालक काही म्हटलेलं नाही. अरबाज सूरजला घेऊन टाकत होता, पटकत होता, तो इतका जोरीस होल्ड केलेला सूरजला की ज्याचा त्याला हानी होऊ शकतात, तरीही अभिजित सायलेंट होता तिथं. इवन जेव्हा फ्रेंच फ्राईज डिस्ट्रीब्युशनची बारी होती तेव्हा बी टीमने सुद्धा ते चूक केलेली आहे की फर्स्टमध्ये त्यांनी निखिलला साथ दिले आहे, त्याच्यानंतर अरबाज जान्हवीला तर असं तुम्ही दिलात कशाला? तुम्ही फर्स्ट तुमच्याच टीमला जास्ती देऊन त्यांच्या टीमला कमी द्यायचं फ्रेंच फ्राईज. आणि अभिजित तिथं जेव्हा सूरजचे फ्रेंच फ्राईज त्यांनी घेतलेलं होतं तेव्हा अभिजितसुद्धा हे म्हणू शकतं की मी संचालक आहे, मी हे खपून येणार नाही, मी हे मान्य नाही करणार की त्याचे 4 फ्रेंच फ्राईजेस त्याला द्या, त्याच्या बजर वाजल्यानंतर मी हे कन्सिडर करणार. संचालक काय नाही करू शकत भाई, संचालक पुरी गेम जे पलटू शकते, इकडचं तिकड करू शकतो, तिकडचं इकड करू शकता, संचालक गेमसुद्धा रोखू शकता. एवढे राईट्स बिग बॉसने एक संचालक म्हणून बी ग्रुपला दिला होता आणि बी ग्रुपनी त्याला यूज केलेलाच नाही. इतका चांगला पण का दाखवायचा आहे अभिजित तुम्हाला? इतका चांगला पण का दाखवायचा आहे? तुम्हाला गेम खेळायला येत नाही, तर तुम्हाला शक्ती वापरायला येत नाही, तुम्हाला युक्ती तर तुम्ही वापरा, तुमची दिमाग तर लावा भाई. आणि ते पोरगा सूरज तेवढं कठीण प्रसंगामधून तो खेळतायत, ते लढतायत, ते उभारतायत, तरी तुम्हाला त्याला सपोर्टसुद्धा करायचा नाही. नॉट फिजिकल सपोर्ट, नॉट इवन तुम्ही एक एमोशनल सपोर्ट बी देत नाही त्याला, मग एक एनर्जीसुद्धा तुम्ही त्याला देत नाही. मी इथं सूरजला नाही बल्कि मी बी ग्रुपची खूप चूक मानते. तुम्ही बघितलं असेल तर निक्की म्हणत होती की अभिजित काय करणारच नाही, अगर तो आपला डेसिशन आपल्याकडून नाही आला तर आपण सगळे रूल्स ब्रेक करू. मतलब निक्की अभिजितला एवढं वाचलेली आहे की तिला करेक्ट माहीत आहे की अभिजितचं दिमाग चालणारच नाही, तर आपणच जिंकणार, हे तिला एवढं करेक्टली ती अभिजितली वाचलेली आहे आणि त्यांच्या टीमला वाचलेली आहे. आणि निखिलचं मी काय म्हणू, निखिल मी म्हणते बाबा तू घरला जा, तुला ना प्रोटेक्ट करायला येतं, तुला ना खेळायला येतं, तुला होल्ड करायला नाही येतं, नॉट इवन तुला अगर एक माणूस तिथं मेहनत करते तर त्याला मोरल सपोर्टसुद्धा तुला द्यायला. एक साईड तुम्ही बघितलं असेल तर निकी आणि योगितामध्ये जे भांडणं होतं, तर सूरज तर अब्बासकडे होतं, जान्हवीसुद्धा तिथंच होती, तर त्यांचं ते बघला ते. तर इथं तो ॲटलिस्ट निकीच्या एक हातात फ्रेंच फ्राईज धरून एक हातात तो कोशिश करता तुला वाढायला मुश्किल होतं, तू गुदगुद्या करायचं होतोस तू तिथं. मी झालं असतं तर मी गुदगुद्या केलं होतं, आणि मी संचालक असते ना तर मी कालच्या टास्कमध्ये मी सूरजला जिंकलेलं असते. मी सेकंड राऊंडला मी अनाऊन्स केलं बिग बॉस हे कोपऱ्यात बसून खेळलेलं आहे, तर मी हे मान्य करणार नाही, तर मी हे राऊंड डिस्क्वालिफाय करतोय, त्यांना डिस्क्वालिफाय करतो आणि मी सूरजला मी पुढच्या राऊंडला धाडतो असं. मी तर तिथं संचालक असते ना, मी तिथं डेसिशन तर मी माझं हेच देत होती, कारण संचालकचा निर्णय अंतिम असतो. संचालक का बनवला गेलं होतं? कारण जेव्हा तुम्हाला वाटतं गेम पलटवायचं, तुम्ही तिथं पलटू शकतात असं मला वाटतं. तर कालच्या कॅप्टन्सी स्टार्समध्ये सूरज भारी केलेलं, पण बी टीम फेल झालेलं आहे. आणि थर्ड राऊंडमध्ये आपल्याला मिळतं अरबाज आणि जान्हवी, निक्की थर्ड राऊंडला पोचतात, फायनल राऊंड, ज्याच्यामध्ये असं ते जात होते फ्रेंच फ्राईज घ्यायला आणि अरे दे ना, अरे ले ना, असं ते खेळत होते. आणि हे बी ग्रुप जे आहे, बिग बॉस म्हणतो तुम्ही वरती बाल्कनीत जायचं, तर सगळे बाल्कनीत गेले. मी झालं असतं मी घरात गेले असते, मला नाही बघायचं ह्यांचं नाटक जे चालत होतं, मला बघायचं नाही. झाला तिथं कोणी बरोबर कॅप्टन, मला फरक पडत नाही, तेव्हा मी कशाला बघायला जाणार बाल्कनीत? ते संचालक जे होतं ते बघणार आणि तो डेसिशन देणार. तर जे बनलं आता त्याचा फोटो कसंही तिथं प्लाझ्मा टीव्हीवर येतं, तर त्याच्यावर मी बघत होते, तर मी बघायला सुद्धा जात नव्हते बाल्कनीमध्ये, मी थेट घरात जात होते. तर तिथंसुद्धा हे फेल झालेले आहे. असा कॅप्टन्सी टास्क खतम झाला आणि अरबाज झाला कॅप्टन. आणि कॅप्टन म्हणतात की निक्की आणि जान्हवी वर्षाताईला विचारतात की तुम्ही अरबाजला विश नाही करणार कॅप्टन म्हणला, तर मी म्हणते माझ्यामध्ये स्पोर्टिंग स्पिरिट आहे, मी तो जिंकला तर मी त्याला कॉंग्रॅच्युलेट करते. अरे वर्षाताई तुम्हाला स्पोर्टिंग स्पिरिट आहे, बट ते हारण्यामध्ये नको ठेवा, तुम्ही जिंकण्यामध्ये सुद्धा ते स्पोर्टिंग स्पिरिट ठेवा, जिंकायला तर कोशिश करा. तुम्ही फर्स्ट राऊंडमध्येच हातं सोडून टाकते, जसं
फर्स्ट बॉलचे टास्क कलेक्ट करायचे ह्याच्यामध्ये सुद्धा ते वैभव आणि एरिना ऑपोजिशन टीमचे होते. त्यांना काय ना ठुलवलं होतं आपल्या त्याच्या टीममध्ये. फर्स्ट राऊंडमध्ये अंकिता म्हणत होती, मी ऑलरेडी कॅप्टन बनलेले आहे तर मी बनणार. तर ओके, तू ऑलरेडी कॅप्टन बनलेले तू नको बन, पण तुझ्या सोबत तू एरिना आणि वैभवला सुद्धा घेऊन जा ना, की मला ह्यांनी कॅप्टन बनायचं नाही म्हणून घेऊन जा. तुम्ही तुमची टीम खेळायचं होतं ना. एक गद्दारला तुम्ही टीममध्ये ठेवून घेऊन असं खेळलेला की ह्याने आमच्यासाठी खेळता आणि तो गद्दारी केला आणि त्यांना जिंकला. आणि तेच तुम्ही इतर सुद्धा हे कॅप्टन्सी टास्कमध्ये सुद्धा तुम्ही केलं की तुमच्याच टीमला तुम्ही कम फ्रेंच फ्राईज दिला आणि त्यांच्या टीमला तुम्ही जास्ती दिला. आणि इवन संचालकसुद्धा फेल झालेला आहे. अभिजित इज फेल्ड ॲज अ संचालक, क्लिअरली मी सांगते. तर असं झालेलं. आणि निक्की ते जे कपडे ती ठेवलेलं होतं ज्याच्यावरती पॅडी दादासोबत तिचे भांडणं झालं, ती इमिडिएटली ती काढते, कारण आरबाज कॅप्टन झालेला. असं कॅप्टनचं टास्क खतम झालेलं होतं. आणि रात्रीच्याला आमचे या अभिजित चर्चा करत बसत होता की आपण वाईट बनायचं नाही, आपण चुकीच्या मार्गाने खेळायचं नाही, पण आपण आतापासून दिमाग लावा. अरे तुझ्याकडे वाईट काय, तू ब्लॅकसुद्धा झालेला नाही. मग म्हणते तू वाईट ते वाईट करून एवढं चमकतात, तू ब्लॅक करून कुठेही नाही, कुठं दिसतसुद्धा नाही. आणि दिमागची वारी आपण दिमाग लावा असं म्हणतात. आपण नाही, पहिलं तू लाव दिमाग. तुला ते हातात दिलेलं गेलं कार्य होतं त्याच्यामध्ये तू फर्स्ट तुझा दिमाग लाव, त्याच्यानंतर तू दुसऱ्याकडे जा, असं मला वाटत होतं. पण दुसरा दिवस सुरू आला, गाणं लागलं. गाण्याच्या नंतर इथं अरबाज आणि निकी काय बोलत होते आणि पॅडीदादा येतात आणि इथं विचारतात ते आत्तासुद्धा तू काढल्या नाहीस का. तर निकी म्हणते नाही नाही, मी रात्रीच काढले, कारण माझा फेवरेट पर्सन कॅप्टन झालेला आहे तर मी रात्रीच काढले. तर पॅडीदादा म्हणतात हे तू सगळ्यांच्या कॅप्टन्सीमध्ये तू फॉलो करायचे होते असं तू म्हणतात आणि येऊन बसतात आपली ग्रुपसोबत. तर अभिजित म्हणतो तुम्ही छान विचारलं पॅडीदादा, तुम्ही छान विचारलं. अरे ते ॲटलिस्ट विचारले तरी, तू काय केलंस, तू काय नाही केलंस. तर असं त्यांची चर्चा झालं. तर अभिजित म्हणतो मला सिरियस वाटतो आहे निकी आणि अरबाजची रिलेशनशिप. त्याच्यावर पॅडीदादा म्हणतो सब गेम केली आहे. इवन अंकिता म्हणते सब गेम केली आहे, असं काय नाही. अगर तुला पत्रिका आला ना अभिजित तर मला सांग, असं पॅडीदादा म्हणतो. तर इथं पॅडीदादा आणि अंकिता करेक्ट आहे, हे सगळं गेमसाठी आहे, ते काय सिरियस नाही. अभिजितला हे सुद्धा खाल्लेलं नाही, अजूनसुद्धा खाल्लेलं नाही. तर आणि एरिनाच्या आणि वैभवचं मी काय सांगू, मी बोलते त्याच्यावरती सुद्धा. तर असं झालेलं होतं कालच्या टास्क. त्याच्यानंतर आपली बी ग्रुप जे आहे ते पिकनिक स्पॉटवर बसून असतात. आणि एक ॲक्च्युली मी काल सकाळीच म्हणजे आईला म्हटलं होते, मम्मी सगळे म्हणतात त्यांना पिकनिकला आले, बिग बॉस म्हणतात, रितेश सर म्हटले त्यांनी पिकनिकला आले तर ह्याने काय करायला, ह्याने गुलगुल करायला आलं का, मी असं माझ्या मम्मीला मी म्हटलं होते. आणि रात्रीच्या एपिसोडमध्ये बघायला मिळतो की धनंजय म्हणतात की हा मी पिकनिकला आलो तर ह्याने हनीमूनला आले का, असं. तर एकदम करेक्ट बोला. मी असं म्हणते की अगर बी ग्रुपला पिकनिक म्हणतात तर ए ग्रुपला सुद्धा ते म्हणायचं आहे जे धनंजयनी म्हटलेलं आहे. तर हे भगवत नाही ए ग्रुपला. तर जान्हवी जाते फ्रूट बास्केट घेऊन तिथं ठेवायला आणि ठेवते. बिग बॉस म्हटले तुम्हाला हे दे म्हटले, कारण असं म्हणते. तर तिथं पॅडीदादा खूप शांतीपणानं म्हणतात अरे छान केली तू आणले बिग बॉस म्हणते. तर योगिता म्हणते मीठ मिरचीसुद्धा आण म्हणावं तिला. तर जसं जान्हवी ते बास्केट होत होते, अभिजित तिथून उठून सरकून जातं आणि वर्षाताईसुद्धा प्लेटसुद्धा आण म्हणत असं स्मार्टली ते निघून जातात. त्याचा तुम्ही एक ग्रुप म्हणून खेळत आहे तिथं, तुम्हाला जसं ती बास्केट आणून होताच की जसं अभिजित गेलं आणि वर्षाताई केलं, मला खूप गलत वाटलं ते. कारण तुम्ही एक ग्रुप म्हणून खेळताना एक ग्रुप म्हणून खेळा ना, त्याच्यामध्ये तुम्हाला पिकनिक म्हणू आणि काही म्हणू, तुम्ही एक मटणी असले तर तुम्ही ते तुम्हाला दिलेला टॅक्ससुद्धा तुम्ही घ्या. त्यांनी पिकनिक म्हटलं तर तुम्ही पिकनिकला आलं का, असं नाही होत ना. धनंजयची क्लाइन मला खूप भारी आवडलं की आता आपण काय मन मारून जगायचं काय तर. करेक्ट, तुम्हाला जे वाटतोय तुम्ही ते करा, जसं त्यांना जे वाटतं गुलूगुलू करायचं ते करत आहेत. तर तुम्ही पिकनिकला फ्रेंड्ससोबत आले तर पिकनिक म्हणून घ्या, त्याच्यात काय गलत झालं. पण ते जे प्रकारनं अभिजित सरकला आणि त्यांच्याकडे जाऊन ते बसलेलं होतं, मला खूप गलत वाटलं आणि खराबसुद्धा वाटलं. आणि वर्षाताईसुद्धा तसंच गेलेले होते. मला तर अजिबात आवडलेलं नाही त्याच्यात बारेत. तर मग बिग बॉससुद्धा तिथं बोलतात की मी हे धाडलेलं नाही तसं. तर
तर त्याच्यानंतर एक टास्क होतं ज्याच्यामध्ये बिग बॉसनी सगळ्या सदस्यांना म्हटलं की आपण आपले जे आपले खास जे व्यक्ती असतात त्यांच्यासोबत आपल्याला बोलायच्या असतात काही गोष्ट, पण ना आपल्याला टाईम नसतं आणि आपण जे माणूस आपल्या साथ असतं तर आपण त्याला बोलतो नाही ते गोष्ट, बट ते माणूस जेव्हा दुनियातून जातं तेव्हा आपल्याला ते बोलायचं असतं. तर तसली जे तुम्हाला कुणाशी बोलायचं तुम्ही येऊ शकता आणि फोन कॉलवर बोलू शकता असं बिग बॉस म्हणतात. तर वर्षाताई जातात त्याच्यामध्ये त्यांची बाबासाठी ते बोलतात. ॲक्च्युली फर्स्ट टाईम मी वर्षाताईला रडताना बघितलेले, कारण घरात बरेचसे असे प्रसंग झालेले होते ज्याच्यामध्ये त्यांना खूप गलत गोष्ट बोललेले होते तरीसुद्धा ते ठामपणा होते. त्यांनी कधी इमोशनल झालेला मी बघितलेलं नाही. पटकाल मी त्यांना बघितलेली होती. तर ह्याच्यामध्ये पॅडी दादासुद्धा बोलले आणि अभिजित बोलला, सूरज जेव्हा बोलला की मी सुद्धा रडलेले होते. मला खूप डोळ्यातून पाणी निघत होतं. मला समजलं नाही. मी बघत होते बट डोळ्यातून पाणी निघत होतं. बट मी सूरजला एकच म्हणते, तू असं म्हणत होतं आता माझ्या डोसक्यावर हात कोण फिरवणार, पण सूरज तू बाहेर आल्यानंतर बघितलंस तर महाराष्ट्राचे सगळे आई तुझ्या आईसारखे असतील आणि ते सगळे तुझ्यावर प्रेमाने हात फिरवणार. तर तू हे गोष्ट जे आहे आता मला कोण आई नाही असं तू मानू नको, कारण बाहेर सगळे महाराष्ट्राची आई तुझी आई आहे आणि मी माझ्या घरात ॲक्च्युली माझी आई जे आहे आमची झाडं आहेत त्याला ती म्हणते की हे माझं पिल्लू आहे, माझ्या लेकरू आहे. तेव्हा मी म्हणते की नाही, मी मजाकमध्ये म्हणते की मी तुझी लेकरू आहे असं मी म्हणते. आणि बट माझी आईसुद्धा तुला खूप प्रेम करते. तर लॉट्स ऑफ लव फ्रॉम हैदराबाद. मी हैदराबादपासून आहे. तर लॉट्स ऑफ लव फ्रॉम हैदराबाद. तू फक्त महाराष्ट्र नाही, तू अख्खा जगात छालेला आहेस. तर ऑल द बेस्ट. तर रडू नको. अशा प्रकारे हे टास्क चालत होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा निक्कीला हे करायचं होतं की मी बोलायला जाणार नाही. आता खूप छान प्रकारे आम्ही गेम खेळतो, असं इमोशनल झालं तर गेम खेळू नाही शकत. तर बिग बॉस इथं तुम्ही जे क्रूरपणानं तुम्ही टास्क खेळतो आहे, पण तुम्ही माणसं आहे असं बिग बॉस एक कोशिश करत होतं की दाखवायला की तुमच्यामध्ये थोडीशी माणुसकी आहे असं, पण तुम्हाला ते प्रूफ करायचं नव्हतं. तुम्ही भलतंच अँगलमध्ये गेलं तर असं झालेलं. आणि अरबाज वैभव एक लाईन म्हणतो की मला कधी रडू नाही येत, मी काय तर मोठा झाला तर मी रडतो आणि असं छोटी गोष्ट आला मी रडत नाही. अगर तसला मोठा गोष्ट आला मी रडलो म्हणजे मोठी गोष्ट आला असं समजायचं असं तर म्हणतं. आणि तिथे एरिना तिचं काय तर ती सांगते तिचं स्टोरी, तर थोडंसं समजलं आणि थोडं नाही समजलं. बट असं कालचं टास्क तर झालेलं होतं. तर मी वेट करत आहे भावच्या धक्कासाठी, कारण इथं बऱ्याचशा लोकाला हे वारमध्ये तुम्हाला धक्का लागवा रितेश सर, कारण वैभव खूप जास्ती बोललेला आहे. आणि कालच्या टास्कमध्ये सुद्धा तो सूरजला तो म्हणत होता त्याचे हातपाय तोडेल, तुटणार. अरबाज असा केला तर अरबाज असं त्याच्यावर अटॅक केला तर त्याचे हातपाय तुटाल असं तो केला असं तो म्हणत होता. आणि जे प्रकारे त्याचे टास्क ते केलेलं होतं गद्दारी करून त्याच्यावरती त्याला बोला. आणि मालवणी भाषा मराठी नाही याच्यावरती तो बोलला, ह्याच्यावर तुम्ही त्याला धक्काला लावा. आणि निक्की जे प्रकारे तिचे वारमध्ये तिचे जे होते जे ती टास्क तर खेळलेलीच गलत, आणि जे वाक्य ती वर्षात यायला म्हटली त्याच्यावरती सुद्धा चर्चा हो. आणि जान्हवी कालच्या एपिसोडमध्ये तिने सूरजला बरेचसे असं गोष्ट म्हटले ते बीप केलेले होते. तर रितेश सर ह्याच्यावरती तुम्ही तिला नक्की म्हणा. आणि हे तो छोटा ते घनश्याम आहे त्याला मर्यादेत राहायला सांगा. जे प्रकारनं तो बोलत आहे आणि जे प्रकारनं तो राहत आहे त्याला सुद्धा तुम्ही धक्काला लावा. तर हे होतं ॲक्च्युली मला कालच्या एपिसोडमध्ये मी इमोशनलसुद्धा झाले. मला रागसुद्धा आला. मी जेव्हा कॅप्टन्सी टास्क बघत होते मला खूप राग आला. आणि माझा भाऊ जे खालून वरती आला, तो बाहेर होता खालून वरी आला, तर तो म्हटलं तू इतकं जोरात बोलतेस की खालीपर्यंत तुझा आवाज येतो. तर तुम्ही समजा मी किती रागात होते, कारण मी बरेच शांत आणि हल्लू बोलणारी मुलगी आहे. बट मला खूप राग आला आणि एंड ऑफ द एपिसोड मी इमोशनलसुद्धा झालेले आहे. बट आय एम जस्ट वेटिंग की आज भावच्या धक्कावर ह्यांनी सर्वांना धक्का लागावंच आणि ते बघून माझं जीव काय थंड पडणार आहे. तर अंटिल देन
तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मला तुमची सपोर्टची खूप गरज आहे. अंटिल देन सायनिंग ऑफ फॉर टुडे, स्नेहा.